नमस्कार, अनुशू ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी रोहिणी. सर्व ताईंना, सर्व मावशींना माझा नमस्कार. आज अनंत चतुर्दशी ना. आज बाप्पांना निरोप घ्यायचा आहे. तर आता मी बाप्पांसाठी मोदक बनवते. चहा वगैरे पिऊन झाला होता. मैद्याचंच पीठ बनवलं मी. त्याचे मस्त खरपूस मोदक होता. इकडे खोबरं किसतीये. मोदक बनवले मी आता. इकडे मोदक तळती मी. मस्त मोदक तळले की छान लागतात खरपूस. अनुशूचं चाललं होतं मोदक जास्त बनव. इकडे आता डाळीचं कुकर लावला आहे. इकडे मी आता बटाट्याची चटणी बनवते. बटाटे उकडून घेतलेले होते. आता कांदा वगैरे परतून बटाट्याची चटणी बनवते. स्वयंपाक आहे ना मला आता नैवेद्य पुरतच करायचं आहे, पण म्हटलं बाकीचा सगळा स्वयंपाक करून घेऊ आणि फक्त भजी आणि चपात्याच मागे ठेवू. मग ते रात्रीच्या जेवणाच्या आधी करता येतील. बाकीचा स्वयंपाक मी करून घेतला. चटणी बनवली, तिखट डाळ बनवली. आता भाताचा कुकर लावते. पीठ भिजवून ठेवलेलं होतं मी. भाताचा कुकर लावला. इकडं मिक्स 21 भाज्या बनवल्या बाप्पांसाठी. नैवेद्यपुरत्या चपात्या पण बनवून झाल्या होत्या माझ्या. आता इकडं मी पापड तळते तांदळाचे. कुडाई टाकते. कुडा आहे ना मस्त पांढरा शुभ्र उठता. मम्मीनेच दिलेला आहे. या वर्षी दादा एक्सपायर झाले, त्याच्यामुळे आम्ही घरी काहीच बनवलेलं नाही. सर्व मम्मीकडनंच आणलंय. कुडाय दरवर्षी मी मम्मीकडनंच आणते. मी काही बनवत नाही अजून. कुडाय छान उठता मम्मीने दिलेल्या. इकडे नैवेद्यपुरते भजी पण काढले. आता नैवेद्याचं ताट बनवते. आजचा बाप्पांचा नैवेद्य. हे माझं घरातलं देवघर, देवबाप्पा. त्यांच्यापासून आता सुरुवात करू आपण दर्शनाला. आज गणपती बाप्पा जाणार. 10-11 दिवस कसे गेले कळलं पण नाही. शिव मला सकाळीच म्हणत होता, मम्मी आज बाप्पा जाणार का? बाप्पा तर 1-2च दिवस झाले, तेव्हाच आले. लगेच कशी काय चालले. 2-3 दिवस आता घरात काही करमणार नाही बाप्पा गेल्यानंतर. बाप्पा होते तोपर्यंत छान प्रसन्न वाटत होतं. दुःख हरता सर्वांगी सुंदर उठशेंदुराची कंठी सखे महामुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती ओ श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मानो स्वर्णे मात्रे मानो. आरती झाली आमची. आता मिस्टर बाप्पांना हलवताय म्हणजे उचलून घेताय. शिव आता बाप्पांना घेऊन चालले. बाप्पा चालले आता घरात ना. 4 व्हीलर आहे ना, डायरेक्ट जवळ जात नाही, त्याच्यामुळे 2 व्हीलर वरतीच नेलं बाप्पांना. कारण चिखल खूप होता. पाऊस चालूच आहे. पाणी पण छान आहे पावसामुळे. आरती वगैरे तिथं पण घेतली. आता मिस्टर बाप्पांना घेऊन चालले. पाऊस असल्यामुळे ना पाणी छान आहे. पाऊस पाहिजेच गणपती बुडवायच्या वेळेस, म्हणजे छान स्वच्छ पाणी असतं. आता बाप्पांना विसर्जित करताय मिस्टर. कसं तरीच फील होतंय. 5 वेळेस वरती खाली करून मग बाप्पांना विसर्जित करायचं असतं. ते करताय मिस्टर आता. आता बाप्पा चालले. मस्त धावतं पाणी होतं. बाप्पांना निरोप दिला. पाणी मस्त इकडं उसळ्या मारतंय. पावसामुळे छान पाणी आहे. गणपती विसर्जन करायला असंच पाणी पाहिजे. पाऊस पाहिजेच.
गणपती विसर्जनाच्या वेळेस. अजून थोडा वेळ झाला असताना मग महानगरपालिकेची गाडी येते. ते बाप्पांना काही विसर्जित करू देत नाही, ते सर्व गाडीत घालून आणि घेऊन जाता. पण मग त्याच्यामुळेच थोडे लवकरच गेलेले होते, कारण ते एकावर एक ठेवून नेता ते आपल्याला पण योग्य नाही वाटत. आपण एवढं बाप्पांचं हे करतो, सेवा करतो आणि शेवट बाप्पांना आपल्यासमोर ते कशा पद्धतीने नेता. त्याच्यामुळे ना आपल्या हातानेच विसर्जित केलेलं चांगलं असतं. पाणी छान आहे, छान दिसतंय. आमच्याच बाणगंगा नदीच्या पुलावरती नेलेलं होतं विसर्जित करण्यासाठी बंधाऱ्यावरती. भरपूर अजून तर गर्दी भरपूर होईल, आता थोडीच होती, पण मग सकाळी जितकं लवकर म्हणजे दुपारी गेलं ना तितकं चांगलं असतं. अनुषू मस्त बघताय, बाप्पा विसर्जित करून झाले, त्यांचे पण चेहरा थोडासा उतरलेलाच आहे दोघांचा पण. चला आता व्हिडिओची एंडिंग इथेच करते. अनुषू ब्लॉग बघत राहा, अनुषू ब्लॉगला सबस्क्राईब करा. बाय बाय.